इकडे ठाण्यातील सिटी डेअरीमध्ये दररोज साधारण 15,000 लिटर दूध शहापूर आणि 40 गावातून येतं। आज रात्रीच दुधाचे टँकर आलेत, मात्र आज ठिकठिकाणी दुधाचे टँकर रोखले गेल्यानं उद्या दुधाचा प्रश्न गंभीर होण्याची भीती निर्माण झाली आहे। आजच्या या शेतकऱ्याच्या संपाची झळ ही मुंबई, ठाणे, नवी मुंबईकरांना जास्त जाणवत नाहीये, मात्र उद्या त्यांच्या पोटात खड्डा पडू शकतो। आपण ठाणे शहरातल्या सगळ्यात मोठ्या डेअरीच्या बाहेर उभे आहोत। ही जी डेअरी आहे ती सिटी डेअरी आहे आणि या डेअरीमध्ये जवळजवळ 15,000 लिटर इतका त्यांचा रोजचा खप आहे, इतकं दूध त्यांच्याकडे साठवलेलं असतं। आणि या संपूर्ण शेतकऱ्यांच्या स्ट्राईकचा या डेअरीवर किंवा इथे येणाऱ्या दुधावर काय परिणाम झालाय किंवा तो काय होणार आहे हे आता आपण जाणून घेणार आहोत। आपल्याबरोबर या डेअरीचे मालक आहेत। सर, तुमचं नाव? कन्ना कोणार। तुमची एवढी मोठी डेअरी आहे, किती यामध्ये रोज किती ट्रक किंवा रोज किती टँकर येतं, कुठून कुठून येतं? 2 टँकर, एक अकलूजवरून येतात, एक टँकर शहापूरवरून येतात। आमच्या शहापूरचे दूध तर येईल, पण काय अकलूजच्या गाडीचा भरोसा नाही, उद्याच्या भरोसा। आता शेतकऱ्यांचा संप त्यांनी केलेला आहे, दुधाच्या अनेक गाड्या ज्या त्या देखील फोडलेल्या आहेत काही ठिकाणी। काय वाटतं, आज किती साठा आहे तुमच्याकडे? आज पुरेल का दूध? आजचं दूध तर आमच्या भरून जाईल, उद्याचा काय भरोसा नाही। तुमचा काही शेतकऱ्यांशी काही कॉन्टॅक्ट झाला, जे लोक तुम्हाला दूध पाठवतात त्यांच्याशी काही? वाटतं की उद्याच्या काय आम्हाला गाडीचा भरोसा नाही, आज पाठवू शकतो आपण, पाठवलेलं आहे गाडी, रस्त्यामध्ये काय द्यायला तर आम्ही काय बोलू शकत नाही। नक्कीच आज दूध आलेलं आहे, संपूर्ण ठाण्यामध्ये आज दूध आलेलं आहे, त्याच्यामुळे लोक जे आहेत ते आपल्याकडे स्टॉक करून ठेवत आहेत दुधाचा। या लोकांनी देखील त्यांच्याकडे स्टॉक करून ठेवला आहे। आज दिवसभर दूध पुरेल, पण उद्याची मात्र शक्यता जी आहे ती कमी आहे। उद्या हे जे दूध आहे ते किती मिळेल किंवा त्याचं किती प्रमाण असेल याबाबत सांगता येत नाही, कारण की आज अनेक टँकर फोडलेले आहेत। त्यामुळे दूध ज्या ठिकाणाहून येतं, म्हणजे वेगवेगळ्या ज्या ठिकाणाहून येतं तिथून दूध न आल्यामुळे कदाचित उद्या मात्र ठाण्यामध्ये, मुंबईमध्ये या दुधाचा जो आहे तो तेवढा भासू शकतो। कॅमेरामॅन विनय साक्षी भाटकर, ABP माझा, ठाणे।